तर काम चालू आहे. तर पूर्ण वगैरे करतील या साईडला बघा. मुंबई विकास मंडळ नवरात्रोत्सव डेकोरेशन आहे. जे अंबे मातेचं डेकोरेशन चं काम चालूच आहे. इथं पण असे बसणार आहे या साईडला. छोटेसे डेकोरेशन केलं ना. नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ करगे, स्वागत युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आता बघतो तर आमच्या इथे गुरगावमध्ये या पाठीमाग डेकोरेशन चालू आहे. म्हणून दाखवतो, काम चालू आहे थोडस आणि थोडा थांबलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं करतायत ते. ओके, डेकोरेशन आहे जे अंबे मातेचं डेकोरेशन चं काम चालूच आहे. सकाळी बंद होईल नंतर दुपारनंतर स्टार्ट करतील. एवढा झालेला आहे. बघा, थोडं बाकी आहे खूप. खूप बराच बाकी आहे या साईडला. तुम्हाला तुम्ही मागचं बघितलंच असाल की गिरगावचा महाराजा या साईड तिथेच होता. आता इथं अंबे माताचं आगमन होणार आहे आणि या साईडला लाइटिंग थोड्या लावलेल्या आहेत, जास्त नाही या साईडला. गिरगावची अंबे माता इथं आगमन होणार आहे. या साईडला नवरात्री उत्सव म्हणजे गिरगाव मध्ये होणार आहे. तर 9 दिवस असणार आहे ते अंबे माता. ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथं उत्सव होतो, काय काय होतो, तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो. आता सध्या डेकोरेशनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे थांबलेले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आगमन अंबे माता. तुम्हाला दिसेल, गणपती बाप्पा पण दिसतील. ते काम चालू आहे. आता इथलं बघा, 2 आतमध्ये पण करतायत काम. ते गणपती बाप्पा आहे त्या साईडला. वाटून पण लागलं तुम्हाला ते सिंहावरती, टोमॅटो वाघावरती आहे आणि सिंहावरती आहे. अशा प्रकारे काम चालू आहे. श्री सिद्धिविनायक दर्शन नवरात्र उत्सव इथं पण असे बसणार आहे या साईडला. छोटेसे डेकोरेशन केलं ना. डेकोरेशन अजून तो बाकी आहे. म्हणजे आगमन व्हायचा खूप जरा वेळ आहे. 21 तारखेला आगमन होणार आहे. तर या साईडला पण इथं पण डेकोरेशन घट्ट केलं पुढे पुढे. आतमध्ये डेकोरेशन केलं आहे. इथं पण छोटासा एक डेकोरेशन केलं आहे. तर मुंबईमध्ये असे डेकोरेशन छोटे छोटे केले जातात, काही मोठे पण असतात डेकोरेशन. आता एक इथं पुढे पुढे एक डेकोरेशन आहे, तो मोठाच आहे. जसं आपण पहिला बघितला आहे. तर मित्रांनो, हा बघा डेकोरेशनचं जे काम इथं बाकी आहेत. पत्रे वित्रे लावले आहेत. अजून खूप बराच काम बाकी आहे करायचं आहे. बघा, काम बराच बाकी आहे. थोड्या दिवसात पूर्ण वगैरे करतील या साईडला. बघा, मुंबई विकास मंडळ नवरात्रोत्सव सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे उत्सव सोहळा. इथे बसणार आहे या साईडला. म्हणजे डेकोरेशन खूप मोठं आहे. गरबा वगैरे खेळण्यासाठी, नाचण्यासाठी तर खूप मोठंच आहे बोलायला लागतं. खूप काम बाकी आहे. तर पुढे बघूया कुठे कुठे आहे अजून. तर पुढे बघूया कुठे कुठे काय आहे अजून नवरात्रोत्सव. म्हणजे डेकोरेशनचं काम ते कुठे काय 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 आहे, कुठे आहे कुठे नाही, तिथे बघूया. साईडला पण अजून डेकोरेशन चालू आहे इकडे फणसवाडी मध्ये, बघू शकता.
देखो या साईडला डेकोरेशन करतायत ते बघा. फणसवाडीमध्ये मस्त डेकोरेशन करतात. त्याचे ते करतायत. काय फोटो काढायचे का? डेकोरेशन साठी बघा. तर थर्माकोलचं आहे वाटतं. थर्माकोल्स. साईडला पण एक आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे. दाखवतो डेकोरेशन. डेकोरेशन काम चालू आहे. हे बघा तिथे अंबिमठ असणार आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे ना. इथं दिसते इथे अंबिमठ. इथे ती अंबेमध्ये बसतो ना, ती गिरगावची राजमाता आहे. हे बघा इथे बसलेली या ठिकाणी. अजून पुढे पुढे आहेत काय बघूया आपण. इथे डेकोरेशनचं काम चालू आहे. कुठली कुठली अंबेमाता ते कुठे काय पुढे बघूया. पण बाहेर आलात ना, ते या साईडला आहे बघा, एक बोर्ड लिहिलाय. हे बघा तिथं पण बसते अंबेमाता. तिथं डेकोरेशन काम चालू आहे. बघूया काय करत तिथं काय काय आहे. बंद केलेला आहे बघा. पुढे बघूया पुढे काय आहे. त्या साईडला पण आहे वाटतं. मंडप वगैरे बांधतात म्हणजे असणारच. बघूया ना गाड्या ना जाऊ दे आधी. गाड्या जाऊ द्या. ते या साईडला आहे. त्या साईडला बनवत आहे सगळं. हो बघा इथं पण डेकोरेशनचं काम चालू आहे. तिथे तिथले बसले ते मला पण ना माहिती तिथले आहे. अजून काय पुढे असतील ते बघूया आपण तिथे काय आहे. डेकोरेशनाचे कुठे काय डेकोरेशन करतायत नवरात्रीच्या उत्सवासाठी. बघूया पुढे पुढे कुठे दिसतं आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की गिरगाव मधले नवरात्र उत्सव म्हणजे मंडप डेकोरेशन कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.